मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू असते ती तिच्या आईसोबत फोनवर बोलते आणि म्हणते की आई तू काळजी करू नको. तर आता इकडं मंजूची आई म्हणते की हे बघा तुम्ही असं मंजूची आई म्हणते की अगं मंजू असं करू नकोस. अगं धैर्य खूप चांगले माणूस आहेत, त्यांच्याशी असं वागू नको. अगं त्यांना खूप त्रास होईल सगळ्यांचा. अगं तुम्ही एकत्र या पुन्हा, मग आम्हाला असंच वाटतंय. तर आता सावी म्हणते ती लगेच, आता जी मंजू आहे ती म्हणते की असा विचार अजिबात करू नको आई तू, आणि जे काय होईल ना ते आता योग्यच होईल. त्यामुळं तुम्ही शांत बसा सगळ्यांनी, मी काय करायचं ते बघत राहा, तुम्ही काय करते काय नाही असं म्हणते आणि फोन कट करते आणि ती टेन्शनमध्ये बसते. तर इकडं आता जय सत्य ते आतमध्ये येते आणि सत्य तिला सगळं सांगायला सुरुवात करतो. तर इकडं जे पोलीस जज कोर्टामध्ये आता केस सुनावणी चालू असते आणि तिथे जे तात्यासाहेब आहेत ते वकिलांसोबत बोलतात आणि म्हणतात की हे बघा तुम्ही किती वकीलकी दाखवा आणि किती काही करा तरी काहीच करू शकत नाहीये. बघा आता काय घडतं काय नाही. तर आता ती म्हणते की हे बघा मी सत्याच्या बाजून लढते आणि सत्यासाठीच लढते, एवढं लक्षात ठेवा. मी फक्त सत्य आणि सत्य सगळ्या जगासमोर आणते आहे असं म्हणतात. तर ते म्हणतात की हो आता सत्य हे सगळ्या जगासमोर आणायचं आहे मला, एवढं म्हणते. तर आता साहेब म्हणतात की बघूयात ना कसं सत्य तुम्ही जगासमोर आणताय ते असं म्हणतात. तर आता लगेच म्हणते की हो. तर आता इकडं ते तिकडे जातात. तर आता इकडं जी वकील आहे ते जाधव साहेबांजवळ येतात आणि म्हणतात काय हो जाधव साहेब सत्य अजून का नाही आला. तर आता लगेच ते म्हणतात की अहो तुम्हाला काय माहिती का, सत्यावर रात्री काही गुंडांनी हल्ला केला आणि ते गुंड तात्यासाहेबांचे आहे हे तर वाटतंय, कारण की ते गुंड सत्याला मारहाण करत होतात ना तेव्हाच वाटलं होतं ती माणसं तात्यासाहेबांची असणार आहे. अहो ती तात्यासाहेबांची माणसं सत्यावर हल्ला करून निघून गेले आणि सत्याच्या अवस्थेत बेशुद्ध झाला होता सत्या. तुम्हाला माहिती का सत्याला खूप त्रास झाला आहे आणि सत्य जखमी आहे, त्यामुळं तुम्ही ही केस काही करून पुढे ढकला असं म्हणतात. तर आता ती म्हणते की ठीक आहे मी सांगण्याचा प्रयत्न करते पण सत्य इथं पाहिजे होता आता. तर आता ते म्हणतात की शक्य नाही आहे ते असं म्हणतात आणि आता इकडं जज साहेब येतात. चला ते म्हणतात की करायची का सुरू. तर लगेच आता ते केस सुरू करतात आणि आता जी वकील आहे त्यांना ते म्हणते की हे बघा जज साहेब मला तुम्हाला एक विनंती आहे आणि प्लीज तुम्ही एवढं करा. अहो ही तारीख ही सुनावणी पुढच्या तारखेला घ्या ना, पुढच्या याच्यावर ढकला ना, कारण की आज सत्य जो आहे ना त्याच्यावरती ह्या तात्यासाहेबांनी खूप मोठा हल्ला केला आहे. अहो यांनी खूप मोठा हल्ला केला आहे त्यांच्यावरती या तात्यासाहेबाच्या मुंड्यांनी. तर आता तात्यासाहेब म्हणतात की मी तर जेलमध्ये आहे आणि मी कसं काय हल्ला करेल, मी नाही केला हल्ला, मला नाही माहिती काही यामधलं. तर आता ते म्हणतात की तुम्हाला माहीत नाही मग कुणाला माहिती आहे, खरं सांगा हे सगळं काय आहे. तर आता लगेच ती म्हणते की हे बघा मी खरंच हल्ला केलेला नाही आहे. तर आता लगेच इकडं जी वकील आहे ती म्हणते की मग तुम्हीच घडून आणलं एवढं सगळं. तर आता ती लगेच त्याला बोलायला लागते. तर आता लगेच तो वकील म्हणतो की जज साहेब मला जे हे असतात तर ते आता लगेच जो तात्यासाहेब आहे तो म्हणतो की काय हो जज साहेब असं कवर मी हे करायचं, कवर सुनावण्या घ्यायच्या आणि कवर चक्रा मारायच्या. अहो काही कळतं की नाही तुम्हाला, काही वेळेला महत्त्व आहे की नाही. अहो तो कधी यायचा आणि कधी काय व्हायचं, ह्यापेक्षा तुम्ही आता आहे ना डायरेक्ट जज साहेब सत्याला हे करून टाका, सत्य काय येईल असं आम्हाला तरी नाही वाटत आहे. अहो कधी यायचं तो सत्या, त्यामुळं आता तुम्ही कॅन्सल करा ही. तर हे बघा यांचं भरोश्यावर बसू नका, हे तारीख झालं की ती तारीख ती तारीख असं पुढं ढकलत चालले हे. तर त्यामुळं आता आता शांत बसू नका आता तुम्ही. तर आता लगेच आजच सुनावणी झाली पाहिजे. तर आता लगेच वकील म्हणतात की हो. जज साहेब पण म्हणतात की हो आत्ताच्या आत्ता सत्या इथे पाहिजे आहे. तर आता ती लगेच म्हणते की आता काय करू मी. तेवढं तिथे सत्य येतो आणि आता सत्य आल्यावरती सगळेजण सत्याकडे बघायला लागतो. सत्य म्हणतो की आलोय मी, काळजी करू नका, आणि जे येतो आणि आता ते म्हणतात करा सुनावणी सुरू करा. तर आता सत्य तिथे उभा राहतो आणि आता लगेच ते बोलायला लागतात. तर आता लगेच वकील जो तात्यासाहेब आहे तो म्हणतो की मी इथे एक पुरावा आणला आहे साक्षीदार म्हणून, आणि त्याला प्रश्न विचारायला सुरुवात करतात त्या साक्षीदाराला आणि म्हणतात की सांगा तुमच्यासोबत कोण काम करत होतं, काय करत होतं. तर आता लगेच म्हणतो की मी सत्यासोबत काम करत होतो, सत्यानं आम्ही बऱ्याच दिवसापासून एकत्र आहे. तेवढ्यात आता जी वकील आहे ती म्हणते की हे बघा तुम्ही खरं सांगा, हे तुमच्याकडे 2 फोटो आहेत याच्यातून सत्य कोणता आहे ते, याच्यातून जे हे कोण आहे सांगा बरं मुकादम. तर आता त्याला कळतच नाही मुकादम कोण आहे. तेवढ्यात तो सत्याच्या वडिलालाच वोट करतो आणि ती वकील सगळ्यांना दाखवते. ते म्हणतात की हे तर चुकलाय, म्हणजे हा तर काहीतरी चुकतं याच्याकडून असं म्हणतं. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.